शनिवार सुट्टी आहे रुद्रला आणि आज ट्युशनला पण त्याला सुट्टी आहे. तर मस्त असा गोळ तूप घालून मस्त असा गुळातला शिरा बनवून दिलेला आहे रुद्रचं. हे रोजचं बदाम आणि मनुके. तर आजची सुरुवात आमची झालेली आहे नाश्त्याने मस्त अशा गोड गोड शिऱ्याने. काय आई, आईला भूक लागली होती ना? मला भूक लागली होती का रात्री जेवली नव्हती त्याच्यामुळं मला भूक लागली होती. रात्री फ्राईड राईस बनवलेला. आईला काय आवडत नाही फ्राईड राईस, ह्याला पाहिजे होता फ्राईड राईस रुद्राला म्हणून बनवला होता. मग हिने खाल्ला 2-3 घासच. मग सकाळ सकाळ भूक लागली आहे ना. भूक लागली म्हणतात काय म्हटलं पटकन आंघोळ करून घ्या, नाश्ता बनवून देते. चला आता करा एन्जॉय. रात्रीच 10 वाजले की झोपायचं. का झोपायचं तर संध्याकाळ 12च्या टायमाला बरोबर वरनं देव खाली येतो, ब्रह्मदेव, आणि तो आपल्याला पूर्णपणे विचारतो दिवसात तू काय केलं, खरं किती बोललास, खोटं किती बोललास, आई बरोबर काय बोललास, ते सगळं देव विचार. म्हणून 12 वाजल्या की झोपायचं. काय पण कसं असेल बरं? नाही, खरं आहे, खऱ्या गोष्टी आहेत त्या. पहिल्यापासून तिला माहिती आहे. म्हणून आपल्याला झोपल्यावर येत असतो. तू काल किती वाजेपर्यंत टीव्ही बघत बसला? 12 वाजले किती गुंगी ती झोपची. 11:15 वाजेपर्यंत तू मॅच बघत बसला. एवढा वेळ बसतात? झोपच्या टाइमातच नाही. आपण झोपल्यावर येत असतो. झोपच्या टाइमात आपली झोप भरपूर लागली का नाही, त्या टाइमात देव विचारतो सगळ्यासनी, मम्माला, तुला, मला. येत बरोबर. ऐकायला लबाड किती बोललासा, खरं किती बोललासा, खाल्लं काय आज तुम्ही, आणि वर खाली आणि विचारतो देव, तुम्ही बाहेर लोकांबरोबर लुच्चीगिरी किती केली, पैशाची अफरातफर किती केली. असं असतंय देवाचं. चला करा पटापट नाश्ता. असं असतंय देवा सगळं. आता हे बघून तुमच्या लक्षात आलं असेल, वाटण. वाटण म्हणजे आज आपल्याकडे आहे स्पेशल म्हणजे आज मटण आहे. रुद्र गेला आहे मटण आणायला आणि 10 वाजलेले आहेत. तोपर्यंत मी म्हटलं आता मसाला वगैरे भाजून घेतला आणि मस्त म्हटलं थंड होऊ दे. मग थंड झाल्यानंतर म्हटलं भाजून छान वाटता येईल, कारण आमच्याकडे काल पाऊस पडलेला, त्यामुळे सारखी लाईट जाते येते, त्यामुळं सगळं म्हटलं करण्याच्या अगोदर मसालाच वाटून घेऊया. पटकन थंड झाला की वाटून घेतला की मग फोडणी टाकलं की शिजलं की आपलं रेडी. नाही तर लाईट सारखी जाते येते चालूच आहे आमच्याकडं. आज तुमच्याकडे काय महिना आहे? शनिवारी आमच्याकडे खातात बरं का. तुम्ही परत म्हणाल शनिवारचं मटण आणलं, आमच्याकडे शनिवारी खातात. तर रुद्र बसलाय आता अभ्यासाला आणि मी टाकलेलं आहे मटण फोडणी. मटण लागले शिजायला. आता भाकरी करून घेते. मसाला बिसाला वाटून ठेवलेला आहे मागाशीच, तर मस्त असं फोडणी टाकलेलं आहे बघा. हे बघा असं आहे टाकले फोडणी. अजून पाणी नाही टाकले, मस्त मिठामध्येच ते परतून घेतलेलं आहे मी छान असं. लवकर पाणी नाही टाकायचं म्हणजे छान मग एकदम घट्ट असं सूप निघतं. मग लगेच पाणी ओतलं की मग कशी टेस्ट नाही लागत ना. आता पाणी मस्तपैकी ओतते जरा. आता 10 मिनटं झाली असंच परतले. आता भाकरी घेते करून. असं रात्रीचं राहिलेल्या भाजीचं थोडंसं खरपूस असं थालीपीठ बनवलं, हातावर बनवलं, एकदम कडक बनवलेलं आहे, कारण आजी काही नॉनव्हेज खात नाही. मग तिनं भरपेट असा नाश्ता केलेला आहे आणि मग ती म्हटली मला काय नको दुसरं काय. गवारी आणलेली तिला बनवायला पण नको म्हणाली. मग म्हटली जाऊ दे, मग एक थालीपीठ तिचं खाल्लं की भागून जाईल, होय ना. बघ मागून बघ कसं झालंय, खरपूस झाले का बघ, दाखव. कडक छान आहे ना. असं तुमच्याकडे करतात का सांगा, नक्की कमेंट करा. रात्री राहिलेल्या भाजीचं असं थालीपीठ लय भारी लागतं बघा, 1 नंबर चवीला आहे की नाही ग. खाऊन बघ बरं, कडक छान झालंय का. पण भाज्या राहिल्या तर थालीपीठ तयार करायचं आहे की नाही. वरून तिखट मीठ घालायचं, मस्त क्रंची बनतं आहे की नाही. छान आहे का, चावतंय का. भाज्या घालायच्या शिळ्या राहिल्या. हां, टाकून काय द्यायचं नाही. काय करतोय ऋतू? हां, हे ज्या नुसत्या उलाढाल्या असते त्या, काहीतरी ड्रायव्हरमधलं काढत बस, काहीतरी सामान. आपण किती वेळा ड्रायव्हर लावला तर परत तसाच असतो. आता अभ्यास झाला की असं काहीतरी करामती करायच्या. जा खेळायला आता बाहेर जा. चल नंतर जेवायला ये. हां, सायकल चालव, सायकल चालव. बाय. मस्त असा रस्सा आपला रेडी आहे. तर जेवायला बसलोय आम्ही.
छान असं सुक्क बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये रुद्राला थोडंसं सूप काढलंय. इकडं भाकरी बनवल्या, रुद्राला जेवायला वाढलेलं आहे. इकडं लिंबू आणि कांदा आहे. मस्त. आता मी पण जेवायला घेते. कसं दिसतंय बघा, नक्की सांगा कमेंट करून कसं झालंय, कसं दिसतंय. तुम्हाला काय आता टेस्ट करता येणार नाही. बाळा टेस्ट कर, कसं झालंय सांग. थंड होऊ दे जरा. आवडलं? शिजले छान प्रॉपर. चला आता मग, आता मी पण वाढून घेते. झाले माझं पण ताट रेडी. मस्त असं इकडं सुक्क घेतलेलं आहे, रस्सा, कांदा, लिंबू आणि भाकरी. मस्त असं आता बेत आहे आज आमचा. बाळा छान वाटतंय ना? आईनं खाल्लंय, आईनं सूप पिलंय. आई खात नाही बरं का आमची, नॉनव्हेज अजिबात खात नाही, पहिल्यापासून व्हेजिटेरियन आहे ती. चला मग आता आम्ही चालू करतो जेवायला. आई बघितलंस का ऑनलाईन? तुला मी दाखवत नाही. किती रुपये किलो आहे शेण? 219 रुपयाला किलो शेण. आमच्या कुंडला लय हाय शेण. फुकट रस्त्यावर सगळं पुचपूच शेणात पडतं. मागवा आमच्याकडे. भारी आहे का नाही? बघ, शेण सुद्धा मिळतं ऑनलाईन मागवलं तर. काय म्हणायचं, मग ज्या ज्या लोकांना पाहिजे ती लोक अशी मग ऑनलाईन मागवतात शेण. आमच्याकडे आहे भरपूर आहे ना? मग आता ऑनलाईन तर आपल्याकडे पण म्हशी आहे त्या, त्यामुळे भरपूर आहे का नाही? भरपूर आहे शेण. काय येईल ऑनलाईन काय ना काय सांगू काय शकत सांगता येत नाही. बायका पण पोरासने मिळत असते तर. होय, सगळं मिळतंय आता. मग छान आहे. मग बघायचं आहे कारणच कारण नाही. होय. तर रुद्राचा अभ्यास वगैरे घेऊन झाला. वाजलेले आहेत 7. सगळा अभ्यास वगैरे घेतला त्याचा. आणि आई बसलेली आहे टी व्ही बघत. आणि रुद्र बाहेर खेळतोय आपल्या पॅसेजमध्येच. आणि मग आता सकाळचं सगळं जेवण शिल्लक आहे आपलं. तर थोडीशी एखादी भाकरी आता आईला टाकायला सांगायची. आईच्या हातची खूप दिवस झालं खाल्लेली नाही, कडक कशी भाकरी. आणि थोडासा भात लावायचा म्हणजे झालं. हो ना आई? एक करशील ना? इकडे बघू, करशील का? करते. कडक. कडक. चला मग थोड्या वेळानं भेटू. काही भाकरी मी बनवल्या नॉनव्हेज सोबत. आईच्या हातची भाकरी एक नंबर लागते, कडक बनवती, अगदी चुलीवरची असते तशी बनवते आहे ना आई? रुद्राला पण खायची होती म्हणून म्हटलं आईला 2 भाकरी बनव. म्हटलं 2च बनवायच्या आहेत, जास्त बनवायचे असलं की जास्त तिला वेळ उभा राहायला जमत नाही. तिच्या हातची भाकरी म्हणजे एक नंबर कडक अशी. आणि मटण सोबत छान लागते, चुलीवरचा फील येतो. म्हणून रुद्रा कशी वाटते आईची भाकरी? कशी? इकडं बघ. हो, लय भारी बनवती ना? हो, छान छान बनवती. चल बाहेर चल, आता भाकरी झाली तुला वाढते. हां चला. आईनं छान अशी कडक भाकरी बनवली. मस्त असं आज जेवायला बसले. आईनं घेतलेत भजी आणि भाकरी. आणि आम्ही सकाळचं जेवण चाललंय. आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलला भरपूर लोकांचा असं प्रतिसाद मिळू दे आणि सबस्क्राईब करा. बाय.